गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार. ठाण्यात एका कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खटके उडू लागले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर झळकू लागले आहेत. सोमवारी 14 फेब्रुवारीला खारकळ भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना असे समीकरण आहे. त्यात ठाणे शहरासह जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. असे असताना दुसरीकडे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्यास सुरुवात झाली होती. अशातच नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाईक यांना लगावला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जनता दरबार घेण्यावरून एक प्रकारे कटशाहीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आता जनता दरबारावरून शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून आले.